महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। अकोले विधानसभा मतदारसंघातील पिंपळदरी परिसरात बोलेरो गाडीत पैशांनी भरलेले खोके आले असल्याची अफवा उडाली। या परिसरात एफएसटी पथक पेट्रोलिंग करत असताना महिंद्रा कंपनीचे बोलेरो वाहनाचा पाठलाग करून सदर गाडी ट्रॅक्टर आडवा लावून थांबवण्यात आली। सदर गाडीची तपासणी केली असता सदर वाहनात देशी संत्रा दारूचे बॉक्स मिळून आल्याने मोठी कारवाई करण्यात आली असल्याची घटना शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी 9:20 सुमारास घडली आहे। पिंपळदरी गावच्या दिशेने पैसे भरलेली गाडी आली आहे। पैसे वाटप होणार आहेत, ती गाडी पकडा, ही एकच चर्चा व अफवा मोबाईल फोनद्वारे पसरली। गावागावातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचे फोन वाजू लागले आणि सर्वच सतर्क झाले। पोलीस प्रशासन व एफएसटी पथकास व निवडणूक अधिकारी यांना याबाबत माहिती देण्यात आली। पथकाने सदर गाडीचा पाठलाग सुरू केला आणि पिंपळदरी परिसरातील रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावण्यात आला, तर गाडी थांबवण्यात आली। सदर ठिकाणी एफएसटी पथक पोहोचले। महिंद्रा कंपनीचे पांढऱ्या रंगाचे बोलेरो क्रमांक MS14DX 8853 गाडीची तपासणी केली असता गाडीत 57,120 रुपये किमतीचे देशी संत्रा कंपनीचे दारूचे 17 बॉक्स मिळून आलेत। सदर कारवाईत 6,50,000 रुपये किमतीचे बोलेरो गाडीसह 7,07,120 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दारूने भरलेली बोलेरो गाडी लहित येथील एका अवैध दारू विक्रेत्याला माल पोहोचवण्यासाठी जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या प्रकरणी राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक सध्या नेमणूक एफएसटी क्रमांक 5 अकोले विधानसभा मतदारसंघ 216 यांचे फिर्यादीनुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम अंतर्गत अक्षय मारुती वागचौरे राहणार परखतपूर तालुका अकोले यांच्या विरुद्ध अकोले पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर तळपे करत आहेत। अकोले विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तंग झाले असल्याचे दिसून येत आहे। तालुक्याच्या राजगादीवर आमदार म्हणून कोण बसणार या प्रश्नाकडे सर्व मतदारांचे लक्ष लागले आहे। यामध्ये आपलं नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांनी अनेक आश्वासने दिली आहेत, आपापली विकासाची प्रतिकृती जनतेसमोर ठेवली आहे, परंतु उमेदवारांकडून मतदारांना काही लालच दिलं जातंय का याकडे सर्वांचे बारकाईने लक्ष लागून आहे। या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी व अकोले पोलीस प्रशासन सतर्क झालंय, परंतु अकोले विधानसभा मतदारसंघातील गावागावात अवैध दारू विक्री करणाऱ्या बोक्यांना सुगीचे दिवस आले असल्याचे दिसून येत आहे। या लोकशाहीच्या उत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गावागावातील विविध अवैध दारूचे अड्डे बंद करण्यात यावेत, अशीच मागणी मतदार राजा करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, अकोले। महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।